आज बनवली मस्त सुटसुटीत आणि मोकळी साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी अगदी कढईत तेल आणि तूप दोन्ही टाकलं आहे मी आणि ते रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा घेतला आहे, उकडलेला बटाटा घेतला आहे चिरून, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि महत्त्वाचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट। सगळ्यात आधी तेलात जिरं तडतडू दिलं। जिरं तडतडल्यानंतर त्यात टाकली हिरवी मिरची। तुम्ही वाटलेली हिरवी मिरची टाकू शकता, पण मी चिरून टाकली। त्यानंतर मी टाकला थोडासा कढीपत्ता। कढीपत्ता तडतडल्यानंतर यात आपल्याला टाकायचे बटाटे आणि शेंगदाणे। सगळ्यात आधी मी थोडेसे शेंगदाणे अख्खेवाले असे तळून घेतले। त्यात शेंगदाणे तळून झाल्यानंतर मी टाकला आहे बटाटा आणि बटाटाही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। बटाटा उकडलेला आहे पण परंतु थोडंसं असं एकदम गोल्डन होईपर्यंत त्याला आपल्याला परतायचं आहे। बटाटा परतून झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट थोडं बऱ्यापैकीच टाकायचं आहे, तरच खिचडी छान होते। आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवर याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया आणि मग टाकूया आपण यात भिजवलेला साबुदाणा आणि चवीनुसार मीठ। थोडंसं तुम्ही हवं असल्यास त्यात लिंबूचा रस पण टाकू शकता आणि मग एकदम मिक्स करून घेऊया छान। एकदम सुटसुटीत मोकळी खिचडी करून घ्यायची आपल्याला। तर इथं साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून झालं आहे, छान परतून घेतलं आहे मी आणि थोडासा पाण्याचा हपका मारला आहे, ज्याने आपली साबुदाण्याची खिचडी आहे ना एकदम मऊसूद होईल, म्हणजे अशी घशाला कोरडी कोरडी लागणार नाही। थोडंसंच टाकायचं आहे पाण्याचा एक हपका आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटाची एक वाफ काढून घ्यायची आहे। तर बघा 3 ते 4 मिनटानंतर मी झाकण काढलं आहे म्हणून मस्त अशी आपली खिचडी तयार झाली आहे, सुटसुटीत आणि मोकळी, बघू शकता तुम्ही। आणि आता आपण सर्व करूया। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग।